त्याच्याही विरुद्धमध्ये जाऊ। आम्ही सरकारमध्ये आम्ही शेवटी मी एक आदिवासी आहे, मला आदिवासींचं आरक्षण आहे। मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही, मी भूमिपुत्र आहे, भूमिपुत्र। या आदिवासी इथे राहणार आहे, मी आदिवासी मध्ये जन्म घेतलाय, माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे। म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल, दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार? म्हणून मी हे जर विषय आला मी सरकारमधून बी बाहेर पडेल, पण आदिवासीमध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार। येण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसून येत आहे, यासाठी आंदोलनही होत आहे। आपण सत्ताधारी आमदार म्हणून काय भूमिका राहणार आपल्याला? बघा, कोणी ते गेजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही। आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटात जन्म घ्यावा लागतो, तेव्हा तो खरा आदिवासी असतो। जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल, मी एक सरकारमध्ये आहे, आम्ही ते होऊ देणार नाही। त्याने कितीही केला, किती आंदोलन होऊ द्या, आम्ही आदिवासीमधून एक ना धनगरांना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार। सर, पण कसं काय गॅजेट लागू झालं? प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहे, प्रत्येक राज्याचे। मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो। आपल्या पंचायत समितीमध्ये, आमच्या अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडी निवडून आली होती शिवसेनामध्ये, आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासीमध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं। तिला कसं काय, तिकडे इथे ओबीसी तिकडे आदिवासी, पण इथे उडवून दिलं का तू आदिवासी आहे म्हणून। मग इकडे आम्ही लागू करू देणार का? ज्या ज्या राज्याचे वेगळे वेगळे नियम आहेत ते मराठा समाजाला काय दिलं, काय गेजेट आहे ते त्यांच्या नळ्या नडतील, आम्ही आदिवासीसाठी आम्ही नडू। मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही। महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या भागामध्ये, खास करून बीड जालना परिसरामध्ये बंजारा समाज जो आज विमुक्त जातीमध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये आहे, हे आदिवासी जमातीची मागणी करत आहे। आणि त्यांचा आग्रह आहे की हैदराबाद गॅजेट हा काही कोणत्या जातीचा पुरावा होऊ शकत नाही। हैदराबाद गॅजेटमध्ये जी माहिती दिली ती माहिती काही कोणत्या शास्त्रज्ञांनी बनवली नाही किंवा म्हणजे घटना कायदेशीर लोकांनी बनवलेली नाही। बघा, जेव्हा आदिवासींच्या यादीमध्ये एका जात जमात जायचे असेल, त्याच्यामध्ये मानववंशशास्त्रज्ञ, त्या संदर्भातले सामाजिक अभ्यास करणारे लोक, कायद्याचा अभ्यास करणारे लोक, अशी कमिटी असावी लागते आणि ती पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे, ते आपण ठरवलेलं नाही। या ठिकाणी माननीय राज्यघटना, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे निर्देश आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने मागणी करणं, विशेषतः बंजारा समाजाने आदिवासी आम्हाला इन्क्लूड करा, गॅजेटियरचा आम्हाला फायदा द्या। गॅजेटियर हे काही आता असं मला वाटतं की गॅजेटियर काही भारत राज्यघटनेपेक्षा मोठं आहे का? अजिबात नाही। गॅजेटियर ही माहिती असलेलं एक माहितीपत्रक आहे, असं माहितीपत्रकाचा उपयोग राज्यघटनेपेक्षा मोठं असं होऊ शकत नाही। कारण आपला जो प्रमुख कायदा आहे तो घटना आहे आणि आदिवासींचं आरक्षण हे घटनेचे आधारे आहे। आणि आजपर्यंत 1950 पासून तर आजपर्यंत ज्या याद्या बनल्या आदिवासींच्या महाराष्ट्र राज्यातल्या, त्याच्यामध्ये कुठे बंजारा समाज किंवा त्याच्या तत्सम जाती नाही आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात बघितलं तरी सुद्धा आदिवासी असल्याचे कोणतेही पुरावे नाही आणि कोणतेही पुरावे नाही। अनुभवशास्त्रज्ञांचं काही, आपले मानवशास्त्रज्ञांचं कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आधार नाही आहे, इतिहासाचा आधार नाही आहे। आणि हा समाज प्रस्थापित समाज आहे, सर्व लोकांना माहिती आहे। आणि या समाजाचे फार मोठे नेते होऊन गेलेत, माननीय मुख्यमंत्री होऊन गेलेत, राज्यमंत्री होऊन गेलेत। आणि यापूर्वी या समाजाने मागणी केली की नाही मला माहीत नाही, परंतु कायदेशीर त्यांची मागणी सरकारने आजपर्यंत मान्य झालेली नाही, पुन्हा मान्य होण्यासारखी काही परिस्थिती नाही। उगीच वातावरण दूषित करून राज्यामध्ये ज्या आरक्षणाच्या लढाई चालू आहेत, हा समाज त्या समाजात मागतो, हा समाज त्या दुसऱ्या कॅटेगरीत मागतात। आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये, आपल्याला ज्या गटामध्ये समाविष्ट केलं आहे त्या गटाचंच आपण आरक्षण घ्या। आणि मला वाटतं बंजारा समाजाला 3% आरक्षण मिळालं आहे, एकूण विमुक्त जाती भटक्या जमातीला 11% आरक्षण आहे, तो त्यांचं एक्सचेंजेबल आहे, म्हणजे आपसामध्ये त्यांचे ते सर्व आरक्षण फिरतं। मग 11% आरक्षण असताना पुन्हा 60%च्या ट्रायबलमध्ये यायचं ते बरोबर नाही। 60% ट्रायबलमध्ये 150 आदिवासी उपजमाती आहेत आणि ट्रायबलची अजून प्रगती झालेली नाही। ट्रायबलचे आमचे वैशिष्ट्य जे आहेत ते बंजारा समाज पूर्ण करू शकत नाही आणि यापूर्वी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ना सरकारकडे, राज्य सरकार, केंद्र सरकारकडे, कोणत्याही प्रकारे सरकारच्या याच्यामध्ये ते आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही। तर उगीच आता त्यांनी मागणी करू नये, ते शक्य नाही येते। आणि राहिले आमदार खासदारांची पत्र, बघा, आमदार खासदार, सन्माननीय आमदार खासदार आहेत, त्या पत्र कोणाला लिहू शकतात,
परंतु आजपर्यंत आमदार खासदारांमुळे जातीमध्ये समाविष्ट होतो किंवा एखादी यादीमध्ये एखादी जात समाविष्ट होते असं शक्य झालेलं नाही. आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण आहे, हैदराबादच्या गॅजेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं, त्या मराठा आंदोलनासाठी गॅजेट हैदराबादचं गॅजेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते GR काढतायत, देतायत, दिलं असं जे चाललंय, त्यात आता नवीन विषय परत आला आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये जे बंजारा समाज आहे, या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राईब असं म्हटलेलं आहे. आणि एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग OBC मध्ये असतील तर त्या गॅजेटला आधार धरून ते आदिवासीमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही. आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं 1963 पासून बंजारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते. 11 वर्षात ते करू शकले नाही. त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब विरोधी पक्षात नेतृत्व होते, सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं. केंद्र सरकार कधीही हा कायदा पास करू शकले असते. राज्यात त्यांचं सरकार आलं होतं, इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते. पण ते मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण, आदिवासींचा खरा अभ्यास करणारे, याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांनी आदिवासींची लिस्ट जी आता राज्यघटनेमध्ये 1950ला टाकली, ती 51 पासून अंमलबजावणी सुरू झाली. 1956ला त्याच्यात अमेंडमेंट आली, 76मध्ये अमेंडमेंट आली आणि ती 76च्या अमेंडमेंट जी आली तिथूनच बोगसवाल्यांचा सुरुवात सुरू झाला. आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला 14 ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ठिकाणी 13 बोगस आढळले 80-81 मध्ये. आणि तिथेच आम्ही पुण्याला विद्यार्थी संघटनेच्या वतीने केस दाखल केली. ती केस आम्ही जिंकलो आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच आहे. विद्यार्थी संघटना असेल आणि सामाजिक संघटना असेल. आणि मध्येच मी मंत्री असताना गोंडगोवारी ही केस खूप महत्त्वाची होती. त्या गोंडगोवारीच्या केसमध्ये तत्कालीन सरकारने आणि जज, एक वकील राहिलेला माणूस, समजा आदिवासींसाठी लढणारा माणूस परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्यघटनेत त्याला परवानगी नाही. एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातल्या ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल असेल, TSC असेल, हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं. केंद्राने तो कायदा करावा लागतो, त्यानंतरच तो कायदा होतो आणि राष्ट्रपतींची सही होते. हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता. आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली, एका जजने तिथल्या मतई या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे, जो आदिवासी आहे, तो भडकला आणि ते 2 वर्ष पेटलं. ते 2 वर्ष पेटलं. कितीतरी लोकांचा मृत्यू झाला. आदिवासी तिथे लढत होते. आपले पंतप्रधान गेले नाही, आता 2 वर्षानंतर गेले. हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे. या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही. आदिवासी मरतो तीच मरतो. आणि एक नक्की आहे, आज आम्ही धडगावचे सगळे कुठल्या पक्षात आहे सगळे नेते एकत्र आलो. मला म्हणजे कौतुक वाटतं धडगावचं की पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते धडगावने आज करून दाखवलं. धडगावच्या सगळ्या नेत्यांनी, जसे विजय प्राडकेजी असतील, धनसिंग पाटील असतील, आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही सगळे पक्षविरहित असे हा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये सगळे निर्णय घेतले गेले. चांगलं निवेदन तयार झालंय, तहसीलदारांना दिलंय. ते राज्य सरकारला आम्ही जे पाठवलंय त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी. आणि याच्या पुढे आदिवासींचं घुसखोरीचा विषय येताच कामा नये. आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे. पूर्वी झालं ते झालं. 2 लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने, काय म्हणतो, हजारोने डॉक्टर, इंजिनियर झालेत, MD होऊन बाहेर पडलेत. आम्ही ते पाहत राहिलो. आदिवासी समाज जागृत नाही. आजही आम्ही मोर्चा काढताना लोक रस्त्यावरनं पाहतात, पण या मोर्चामध्ये ते सामील होऊ शकत नाही. मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं, म्हटलं त्यांचं अज्ञान आहे, त्यांनाही सांगावं लागेल. परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी आहोत, आमदार खासदार जे आता आहेत तेही आणि पूर्वीचंही, आम्ही आतापर्यंत न्यायालयीन लढाई लढलो आहे, राजकीय स्तरावर लढाई लढलो आहे आणि ह्या लढाया चालूच राहणार. परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल, तो किती मोठा माणूस असेल, मुख्यमंत्री असो का कोणी असो, त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झालाय. आदिवासी लढणार आणि राज्यघटना आमच्या पाठीशी आहे.
याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज धडगावने दाखवून दिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.